मी राहिलो थेट कड्यावर हवेत तरंगणाऱ्या कॉटेजमध्ये. हे नॉर्वे किंवा फिनलँड मधलं इग्लू कॉटेज नाहीये, तर पुण्याजवळचं पानशेत बॅकवॉटर आहे. असं तासनतास गप्पा तुम्ही इथे कट्टे रंगवू शकता कम्प्लिटली. इथली प्रत्येक रूम, प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा इतका एस्थेटिक की रील्स बनवून बनवून थकून जात. इथे मी केली एकदम फास्ट अँड फ्युरियस स्टाईल बोटिंग. बोट कसे जाणार आहे गावात ज्याचा अनुभव वेड लावणारा होता. इथे मी बघितला एक हिडन धबधब्याचा स्पॉट सांगतोय, प्लीज कोणालाही सांगू नका. आणि पावसाळ्याचा फील घेत हाणले चविष्ट पदार्थ. बाहेर पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये मिसळ म्हणजे स्वर्ग सुख. तर हे ठिकाण कुठलं, इथे कसं यायचं, राहायचं कुठे, बुकिंग कसं करायचं, सगळी माहिती मिळणार ना भाऊ. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मी निघालो सिंहगड रोड मार्गे पानशेतला. डोणजे फाटा ओलांडून पुढे गेल्यावर जो काही रस्ता होता, लॉंग ड्राईव्ह साठी परफेक्ट. तासा दीड तासात पोहोचलो आमच्या राहण्याच्या सुंदर ठिकाणी, ज्याचं नाव बांबू अँड ब्रिक्स. आणि नावाला साजेसं असंच हे ठिकाण आहे. याच्या पत्त्याच्या गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, काळजी नसावी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. पुण्यापासून 1 तासात मी आलेलो आहे बालीला. नाही म्हणजे मी रॉकेटने नाही आलेलो, गाडीनीच आलेलो आहे. आणि मी बालीला नाही तर ऍक्च्युली पानशेतला आलोय. पण जे हे ठिकाण आहे हे बालीच आहे, कारण इथलं कॉटेज, इथल्या गोष्टी सगळ्या बालीवरनं सामान आणून बांधलेल्या आहेत. खूप इंटरेस्टिंग कॉटेज आहेत. कपलसाठी म्हणू नका, फॅमिलीसाठी म्हणू नका, ग्रुपसाठी म्हणू नका. बेस्ट वीकेंड डेस्टिनेशन आहे. पटकन तुम्हाला व्हिला टूर देतो, चला. इथे 3 प्रकारचे राहण्याचे ऑप्शन्स आहेत. पहिला म्हणजे पगोडा कॉटेज. आजपर्यंत इतक्या रिसॉर्ट्स किंवा होमस्टेज मध्ये राहिलोय, खूप वेगवेगळ्या थीमच्या रिसॉर्ट्स मध्ये राहिलोय, पण भाऊ ही जी काही रूम आहे ना, याची हवाच वेगळी आहे. पटकन आतनं तुम्हाला दाखवतो. एकतर ना हे कम्प्लिटली कड्यावरती असं हँगिंग कॉटेज आहे. तर आतमध्ये आल्यावरती सिटिंग एरिया आहे आणि कमाल व्ह्यू आहे भाऊ. तिन्ही साईडनी कम्प्लिटली 180 डिग्रीज मध्ये व्ह्यू आहे. आणि छान त्याने सिटिंग एरिया इथे तयार केलेला आहे. इथे फ्लॅट स्क्रीन टीव्ही सुद्धा आहे, पण टीव्हीकडे कोण बघणार आहे, मी तर इकडेच बघणार आहे. चहा मागवलेला आहे, चहा येईलच. पण असं तासनतास गप्पा तुम्ही इथे कट्टे रंगवू शकता कम्प्लिटली. फार सुंदर आहे, म्हणजे इतकी छान ही प्लेस आहे ना, कमाल. पण फक्त हे नाही, हा सिटिंग एरिया, ही स्वीट रूम आहे. तुम्हाला हे दाखवतो बेडरूम. आणि बाय द वे ही कम्प्लिटली एसी रूम आहे. तुम्ही म्हणाल एसी कुठे आहे, तर वरती एसी आहे, सेंट्रल एसी आहे संपूर्ण कॉटेजसाठी. कमाल. आणि मग इथे ऑफकोर्स बेड. तुम्ही असे बेडवरनं उठल्या उठल्या समोर तुम्हाला नजारा दिसेल. संपूर्ण छान असा कोझी बेड आहे. त्या बेडवरती पण तासन तास गप्पा रंगू शकतात. ऑफकोर्स चहाचा कन्फ्युज, बाकी पण बऱ्याच गोष्टी रंगू शकतात इथे. इतकी छान रूम आहे. तर पण खाली जाऊयात, तुम्हाला इंटरेस्टिंग याचं बाथरूम दाखवतो. तुम्ही म्हणाल बाथरूम का दाखवतो, म्हणजे काय कमोड असेल, आंघोळीची जागा असेल, तर नाही. आतमध्ये आल्यानंतर ते मला असं एकदम क्रूजचं वगैरे बाथरूम असतं ना, तसं बाथरूम वाटतंय. आणि इथे सगळी गंमत आहे. डायरेक्ट जॅकुझी आहे इथे. नंतर पाणी सोडून आपण बबल्स चालू. तुम्ही आलात तर म्हणजे रूमच्या बाहेर नाही, बाथरूमच्या बाहेर पडणार नाही. समज रहे ना, समज रहे ना. चलो. कपलसाठी ही जागा बेस्ट आहे. दुसरा प्रकार म्हणजे बांबू कॉटेज. तिथे जाण्याचा जो रस्ता आहे तोच इतका फोटोजेनिक आहे, म्हणजे हॉबिटच्या गुहेमध्ये गेल्यासारखं मला वाटतंय. तुम्हाला रूम दाखवतो. बाय द वे इथे जर प्री वेडिंग शूट वगैरे करायचं असेल ना, बेस्ट स्पॉट आहे बरं का. चला. वा वा वा, क्या बात आहे. छान गोष्ट म्हणजे नावाप्रमाणे परत एकदा बांबू आणि ब्रिक्स, फक्त विटा आणि बांबूंचा वापर करून संपूर्ण रूम डेकोरेट केली आहे. म्हणजे ही जी बांबूची चेअर आहे, ही खिडकी आहे रंगीबेरंगी काचांची. बांबूचे जे वेगवेगळ्या लॅम्पशेड्स आहेत यांच्या, जो बेड आहे तो सुद्धा कम्प्लिटली बांबू मध्ये तयार केलेला बेड आहे. स्विचबोर्ड पासून ते नळांपर्यंत प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा त्यांनी विचार केलाय. आणि या कॉटेज मधली माझी सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे ही बाल्कनी. आणि इथे सुद्धा त्यांनी कम्प्लिटली बांबूचं स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि जो काही व्ह्यू दिसतोय कमाल. म्हणजे पगोडामध्ये व्ह्यू आहे, इथे सुद्धा व्ह्यू आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे मोठ्या ग्रुपसाठी डॉर्मेटरी. एवढी एस्थेटिक डॉर्मेटरी मी आयुष्यात बघितली नाही. जनरली डॉर्मेटरी म्हणजे ना हॉस्टेलच्या रूम सारख्या बनवतात, पण ही किती सुंदर आहे. म्हणजे ही खिडकी पण ना जबरदस्त आहे, वेगळ्या पद्धतीची.
ही फरशी सुद्धा राजस्थानी घोटाई स्टाईलनी केली आहे. ते कोनाडे असतील, वरचा बंकबेड असेल, सगळ्या गोष्टी इतक्या छान बनवल्यात. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याच्या शेजारी पण डॉर्मेटरी आहे आणि दोन्ही एकत्र तुम्ही करू शकता आणि 14 लोक राहू शकतात. बेस्ट आहे. त्यामुळे ग्रुपसाठी पण हा स्टे अप्रतिम आहे. बरं, या तीनही प्रकारचे दर वेगवेगळे आहेत, ज्यामध्ये फूड सुद्धा इन्क्लूड आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईनच. रूम मध्ये चेक इन केल्यानंतर आणि रिसॉर्टमध्ये आजूबाजूला फेरफटका मारल्यानंतर भूक लागली होती. सतत जो पाऊस पडत होता ना, त्यामुळे या वातावरणात काहीतरी खमंग खायला मिळावं असं वाटत होतं आणि तशी तयारी इथे चालू झाली होती. बाय द वे, इतर वेळी इथे बुफे असतो. आज कमी लोक आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट टेबलावरती सर्व केलेला आहे आणि ज्यांना हेल्दी खायचंय त्यांच्यासाठी हेल्दी ऑप्शन सुद्धा आहे. पण माझं लक्ष जे आहे ते फक्त एका गोष्टीवरती आहे आणि ते म्हणजे मिसळ. आता ऑमलेट पोहे वगैरे आपण नंतर खाऊयात. म्हटलं अशा वातावरणात मिसळ खायची गंमत वेगळी असते, त्यामुळे मिसळपासून सुरुवात करूयात. अप्रतिम चव आहे रस्स्याची, एक नंबर चव आहे. पुण्यापासून थोडेसे जेव्हा 30-40 किलोमीटर लांब जाताना तेव्हा मसाल्यांची चवच बदलते आणि गावरान मसाला आपण तसा जो म्हणतो तर तशी पूर्णपणे या मिसळला चव आहे. बाकी तुम्हाला नाही का सध्या कॅलरी कॉन्शियस वगैरे असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ऑमलेट आहे मस्तपैकी, बुर्जी सुद्धा आहे आणि पोहे सुद्धा आहे. खरं तर इतकं खाल्ल्यानंतर बाहेर जायची इच्छाच नव्हती, पण कसं आहे भाई, वसूल तर करायलाच पाहिजे. म्हणून तिकडूनच अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या पानशेत बोटिंग पॉइंट पाशी गेलो. मोटर बोट दोघांचे द्या, नाही येलो स्पीड बोट, सॉरी 600. आणि ही किती वेळ असतं मोटर? 1.5 किलोमीटरचा राऊंड मारून परत आणणार. किती पट्टीचे पोहणारे असाल हे घालणं कंपल्सरी आहे. बाय द वे, तुम्हाला पटकन मी गोष्टी सांगतो बोटिंगच्या. ही आहे मोटर बोट. यासाठी कमीत कमी 6 लोक लागतात. 6 लोकांचा ग्रुप असेल तरच. पर हेड 200 रुपये. 15 मिनिटाचं, साधारण 15 मिनिटं पण नाही, 1.5 किलोमीटरचं बोटिंग आहे ते. आणि ही आपण घेतलेली आहे ती म्हणजे स्पीड बोट. स्पीड बोटसाठी 2 जण असाल, एकटा असेल तरी चालतं. 300 रुपये पर हेड. ते सुद्धा 1.5 किलोमीटरच आहे. पेडल बोट आहे आणि कयाकिंग सुद्धा आहे, 200 रुपये 15 मिनिटासाठी. पण मी कयाकिंग नाही घेते कारण खूप वार आहे भाऊ. जाईपर्यंत माझे बायसेप्स म्हणजे असे असे व्हायचे नाही का. त्यामुळे आता आपण फक्त स्पीड बोट करतो. मला वाटलं छान निसर्गाचा आनंद घेत निवांत बोटिंगचा आनंद घ्यावा. पोहता येतं ना? नाही येत पोहता? बोट कशी जाणार? बोटिंगच्या चालकामध्ये एकदम विंड डिझेल अवतरला. एकतर जोरदार स्पीड आणि त्यात तो प्रॉपर ड्रिफ्ट मारत होता. फास्ट अँड फ्युरियसचे सगळे भाग एकाच वेळी 5 मिनिटात बोटिंग मध्ये मी जगलो. कमाल कमाल दिले. त्यात जबरदस्त निसर्ग, म्हणजे एकदम जेम्स बॉन्ड फिलिंग होतं या बोटीमध्ये. आई थोडी निवांत घ्या. कॅमेरामन घाबरलेला आहे, त्याला पोहता येत नाही. त्यावेळेला वाटतंय निवांत घे. अरे काय वाटतंय हे, कमाल आहे कमाल. कमाल एक्सपिरियन्स आहे. मी असं नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेन की जर इथे आलात तर स्पीड बोटचा एक्सपिरियन्स नक्की घ्या. मग बोटिंग पासूनच साधारण 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या एका धबधब्याकडे आम्ही निघालो. 15 ते 20 मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो. गाडी लावून चालत जायचं होतं. फक्त 5 ते 10 मिनिटाचं अंतर होतं. इथे सुद्धा चालत जाण्यासाठीचा रस्ता फारच कमाल. बाजूनेच पाण्याचा प्रवाह होता. अगदी थोड्या वेळात धबधब्यापाशी पोहोचलो. तर हा आहे वरसगाव धबधबा, जो बांबू ब्रिक्स पासून साधारण 10 ते 11 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही 15 ते 20 मिनिटात पोहोचाल. येणारा रस्ता सुद्धा कमाल आहे. काहीच सूचना, शक्यतो वीकडेज मध्ये इथे या, कारण वीकेंडला तुम्हाला माणसांचा धबधबा दिसेल. ऍक्च्युली पाण्याचा धबधबा दिसणारच नाही, एवढी गर्दी असते. दुसरी गोष्ट, जो धबधब्याचा स्ट्रीम आहे त्याच्या कधीच खाली थांबू नका, कारण एवढासा बारीक दगड जरी आला ना तो गोळीच्या स्पीडने येऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की अनवाणी चालावं तर दगड घुसू शकतो, त्यामुळे शक्यतो अनवाणी जाऊ नका. चपला किंवा बूट घालून जा. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडासा उत्साह कमी ठेवा, घाण मस्ती करू नका. चलो. धबधब्याचा आनंद घेईपर्यंत दुपार झाली होती आणि परत जोरदार भूक लागली होती. इथे जेवणाची जय्यत तयारी चालू झाली होती.
व्हेज आणि नॉनव्हेजचे दोन्ही पर्याय इथे मिळतात. बोटिंग करून आल्यानंतर कडकडून भूक लागलेली आहे आणि ब्रेकफास्टमध्ये खूप छान व्हरायटी होती. इथे लंचमध्ये सुद्धा 3 कोर्स मील असतो, ज्यामध्ये सूप आहे, स्टार्टर आहे. स्टार्टरमध्ये महाराष्ट्रीयन कोथिंबीर वडी आहे. नंतर मी भाकरी सांगितली होती, चपाती सुद्धा मिळते इथे, पण मी भाकरी सांगितली होती, या हवेत भाकरी मस्त वाटेल. आणि पिठलं आहे सोबत. जर महाराष्ट्रीयन नको असेल तर एक भाजी म्हणून पनीरची भाजी सुद्धा आहे, मटार उसळ आहे, कढी आहे. आणि ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल त्यांच्यासाठी गावरान चिकन रस्सा आहे. तर चिकन मी खात नाही, तर आमच्या टीम मधले काही मेंबर आहेत ते चिकन बघून खुश झालेले आहेत. आणि गोडामध्ये आहे रसमलाई. सगळ्यात छान म्हणजे काय माहिती का, कोथिंबीर वडी आहे ना, कोथिंबीर वडीच्या नावाखाली डाळीचीच वडी असते आणि कोथिंबीर नावाला असतं, तर भरपूर कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यामध्ये. खुसखुशीत आणि सुरेख. स्वीटकॉर्न सूप आहे, सूप पण छान आहे. आता मला पहिलं पिठलं भाकरी खायची आहे. एकदम पातळ भाकऱ्या, या हवेत पिठलं जे काही लागतंय कमाल. मध्येच एक कढीचा वा. परत चांगली गोष्ट म्हणजे कढी सुद्धा एकदम महाराष्ट्रीयन कढी आहे. गुजराती कशी गोडसर असते तशी नाहीये. भातासोबत कढी खायला परत याच हवेमध्ये कल्ला येणार आहे. अप्रतिम व्हरायटी आहे. आणि त्यात जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अजूनच तुमची चैन आहे. आपण पनीर घेऊयात आणि ग्रेव्ही आहे. मीडियम स्पायसी आणि सुरेख चव. आता रसमलाई जनरली हे मी शेवटी खातो, कारण हे खाल्लं की फक्त हेच खावंसं वाटतं, पण तुमच्यासाठी खातो. सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठीच खातो, स्वतःसाठी काहीच खात नाही. आत्मिक सुख जे मिळालेलं आहे मला रसमलाई खाल्ल्यावरती. दुधाची चव अप्रतिम, जोरदार सुकामेवा घातलेला आहे आणि हे जे गोळे आहेत ते सुद्धा व्यवस्थित शिजलेले, आतनं कच्चे असतात किंवा असं स्पंज खाल्ल्यासारखं वाटत तसं नाहीये. जेवण केल्यानंतर आणि दुपारची मस्त झोप काढल्यानंतर संध्याकाळच्या हायटीसाठी पोटात जागा करावी लागेल, म्हणून म्हणलं काहीतरी ऍक्टिव्हिटीज कराव्यात. त्यासाठी इथल्या क्लब हाऊस मध्ये गेलो. इथं बोटं वापरायची असतात का? ओ, आईला 2 लोक लागतात का याला? फिफाचा फुल फॉर्म काय रे? नाही माहिती, नाही खेळत, जाऊ दे. क्लब हाऊस नंतर इथल्या इन्फिनिटी पूल मध्ये काही कॅलरी जाळाव्यात असं म्हणलं. यांचा इन्फिनिटी स्विमिंग पूल झकास आहे. मुख्य म्हणजे डायरेक्ट समोर बॅकवॉटरचा व्ह्यू आहे. लहान मुलांसाठी सुद्धा पूल आहे आणि स्लाइड सुद्धा आहे. ओलं चिंब असताना कुडकुडत कांदा भजी जास्त चविष्ट लागते आणि मुख्य म्हणजे हात धुवायची गरज नाही खायच्या आधी. असो, यांची भारी गोष्ट म्हणजे अशी आहे की जे इव्हिनिंग स्नॅक्स आहे हायटी डायरेक्ट पूलवरती प्रोव्हाइड करतात. त्यामुळे कसं आहे म्हणजे इथेच चहा पिण्याची गंमत आहे. अरे गरम लागते कांदा भजी, भजी एकदम गरम आहेत. फ्रेंच फ्राईज सुद्धा आहेत आणि चहा आहे. जर तुम्ही पुण्याहून किंवा मुंबईवरनं विकेंडचा प्लॅन करत असाल 2 दिवसासाठी, तर बांबू आणि ब्रिक्स मी तुम्हाला नक्की रेकमेंड करीत. आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगेन की शक्यतो विकेंडला येऊ नका, कारण बुकिंग फुल असतं. पानशेत डॅममध्ये गर्दी खूप असते, धबधब्याला सुद्धा गर्दी खूप जास्त असते. तर शक्यतो वीकडेज प्रेफर करा. जसं आम्ही आज आलोय, कोणीच नाही आहे, खूपच निवांत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही गोष्टी मी तुम्हाला रेकमेंड करत नाही. ज्या गोष्टी मी स्वतःहून खातो, राहतो, मला ज्या गोष्टी आवडतात त्याच मनापासून मी तुमच्यापर्यंत शेअर करतो. त्यामुळे आत्तापर्यंत जी रेकमेंडेशन्स आहेत ती खूप प्रामाणिक आहेत आणि ते तुम्हाला सुद्धा आवडलेत, कारण मला तुमच्या भरभरून कमेंट्स येत असतात. बांबू आणि ब्रिक्सला कसं बुकिंग करायचं, यांच्या गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी तुम्हाला देतोय. जर रेट्स काय आहेत, विकेंडला वेगळे असतात, वीकडेजला वेगळे असतात, सीझनप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही एक फोन करा, मला फोनवरनं बुकिंग करता येईल. सगळी माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल. तर अशाच झकास रेकमेंडेशनसाठी आपल्या चॅनलला सुकीर्तजीला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.